अण्णा प्रपंच भाग चौथा. जरी अण्णांना भडकमकर वाड्यात राहायचे नव्हते तरी ताबडतोब जागा रिकामी करणे तसे सोपे राहिले नव्हते. अण्णांनी बराच पसारा म्हणा किंवा व्याप म्हणा वाढवून ठेवलेला होता. गाई म्हशी होत्या म्हणून गोठा होता. वाड्याच्या पाठीमागे बरीच मोठी रिकामी जागा होती म्हणून फुलबाग केलेली होती. भाजीपाला फळभाज्या लावलेल्या होत्या. इथेच 2-2 फूट लांबीची दोडकी आणि 6-6 फूट लांबीची पडवळ मांडवाखाली लोंबत असायची. अण्णांचा स्वतःचा संसारही वाढताच होता. वाढत वाढत आता त्या घरात खाणारी 8 तोंडे झाली होती. शिवाय गोठ्यात होती ती वेगळीच. एवढी वर्षे मंगळवार पेठेतील मंगळवार तळ्याच्या परिसरात राहिल्यामुळे गावात दुसरीकडे जागा बघायला सुद्धा जावेसे वाटत नव्हते. अण्णांचा सगळा संसार मावेल एवढी जागा तळ्याच्या आसपास तर कुठे दिसत नव्हती. जवळपास असलेली एखादी पडीक जागा देखील त्यांना चालली असती, कारण कितीही मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. शेवटी अशीच म्हणजे अण्णांना मेहनतीला भरपूर वाव असलेली जागा अगदी तळ्याच्या जवळपासच मिळाली. ही जागा म्हणजे वाडा देवस्थळी नावाच्या ग्रहस्थांचा मालकीचा होता. या जागेत आयुर्वेद अर्कशाळेचा कारखाना होता. नुकताच त्यांनी तो इतरत्र हलविला होता. त्यामुळे ती जागा रिकामी झालेली होती. या जागेत राहायला यायचे म्हणजे आधी बरीच दुरुस्ती करणे आवश्यक होते. जागेचे मालक देवस्थळी दुरुस्ती करायला अजिबात तयार नव्हते. देवस्थळीने अण्णांना स्पष्टच सांगितले की ती जागा राहण्यायोग्य करून राहणार असाल तर राहा, दरमहा 1.5 रुपये भाडे पडेल. शेवटी हो ना करता देवस्थळींच्या अटीवर अण्णांनी त्या जागेत राहायला येत असल्याचे देवस्थळींना सांगितले. वाडा फारच जुना होता. जमिनीला एवढे खड्डे पडलेले होते की बसायलाही जागा नव्हती. वाड्याबाहेर अस्ताव्यस्त झाडे झुडपे वाढलेली होती. सुरुवातीला जेव्हा अण्णांच्या बरोबर त्यांचा मोठा मुलगा भालचंद्र म्हणजे दादा म्हणत ती जागा पाहायला गेला होता तेव्हा ती जागा त्याला अजिबात आवडली नव्हती. त्याने अण्णांना तसे सांगितले सुद्धा, पण अण्णाने एकदा ठरवले की त्या जागेत राहायला जायचे म्हणजे जायचेच. अण्णांचे सांगणे म्हणजे तो हुकूम असायचा. तिथे सल्ला मसलतीला वावच नव्हता. देवस्थळीने होकार दिला, अण्णांनी तो स्वीकारला. त्या दिवसापासून अण्णांची मेहनत सुरू झाली. भडकमकर वाड्यातील अण्णा राहत असलेली जागा, वाड्याबाहेर फुलबाग, भाजीपाला लावलेली आणि अण्णांच्या ताब्यात असलेली 5000 चौरस फुटांची जागा अण्णांनी अजिबात खळखळ न करता मालकीनबाईंना परत केली. भडकमकर वाड्यातून जाताना अण्णांनी आपल्या हक्काच्या सामाना व्यतिरिक्त काहीही घेतले नाही. परसातले एखादे फळ घेतले नाही की बागेतील एक फुलही घेतले नाही. सामान नेण्यासाठी अण्णांनी एक बैलगाडी भाड्याने आणली होती. जाताना अण्णा भडकमकर बाईंना म्हणाले की एकदा नेईन तेवढेच, बाकी राहिलेल्याची तुम्ही काय विल्हेवाट लावायची ती लावा. वास्तविक अण्णांनी ती जागा सोडली नसती तरी चालले असते, पण अण्णांनी काहीच आडवाआडवी केली नाही, कारण त्यांच्या बालपणात झालेले त्यांच्यावरचे संस्कार, अण्णांच्या नीतिधर्मात ज्या गोष्टी बसत नव्हत्या त्या त्यांनी कधीच केल्या नाही. देवस्थळींच्या वाड्यात राहायला जायचे हे अण्णांनी जेव्हा मनात ठरवले होते तेव्हाच तिथे कराव्या लागणाऱ्या कामांची योजना, कुठले काम केव्हा कसे करायचे याची आखणी सगळे त्यांनी विचारपूर्वक डोक्यात तयार ठेवले होते. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केली. कामे तरी किती! घरातील सर्व खोल्या, माजघर, स्वयंपाकघर अशी सगळी जमीन प्रथम खणून पाण्याने भिजवून समपातळीत आणून एका विशिष्ट प्रकारच्या लाकडी अवजाराने म्हणजे त्याला चोपणी म्हणत चोपून घट्ट केली. जमीन एवढी पक्की केली की अण्णांनी देवस्थळी वाडा सोडेपर्यंत जमिनीचा एक टवका कधी निघाला नाही. यासाठी प्रथम जमिनीवर मुरुम टाकून भरपूर पाणी टाकावे लागते, पण पाण्याची कमतरता होती. मग काय, मुलांच्या आंघोळी, कपडे धुतलेले पाणी सगळे इथेच वापरले जायचे. त्यानंतर ती जमीन पक्की होण्यासाठी ती वाळेपर्यंत रोज दिवसातून 2-3 असे 6-7 दिवस चोपण्याने ठोकून काढावे लागले. गुरासाठी गोठा बांधला. माडीवर कुणी गेले तर खाली माती पडत असे म्हणून माडीला खालून पत्रे लावले. इथे मोकळी जागा तशी थोडी होती तरी ही फुलबाग केली. भाजीपालाही लावला. इथेही बागेत ऋतुमानानुसार मोठाली पडवळ, काकडी, कारली, भोपळे भरपूर लागले आणि त्या दिवसात वाड्यातील सर्वांचा भाजीचा प्रश्न अण्णांनी उदार हस्ते सोडवला. आखणी करून आंघोळीसाठी मोरी बांधली, भिंती घातल्या,
मोरीच्या आतील भिंतीना सिमेंटचा गिलावा काढला. आंघोळीच्या पाण्यासाठी एक मोठा चौकोनी खड्डा खणून त्यात अळू लावला. काम एवढे चोख केले की ती जागा सोडेपर्यंत पुढची 30 वर्षे मोरीत काहीही पडझड झाली नव्हती. परसदारी आंघोळीचे पाणी तापवायच्या हंड्यासाठी चुलाने बांधले. हंडा बाहेरून दिसत नसे. राख पडण्याची जागा, धूर जाण्याची जागा, अजून एक लहान भांडे ठेवायला जागा, अशाही सोयी त्यात केलेल्या होत्या. या झाल्या स्वतःच्या कुटुंबाच्या सोयी. याशिवाय वाड्यातील सर्व भाडेकरूंना पाण्याचा नळ, अंगण सामायिक होते. अंगणाची दुर्दशा झालेली होती. त्यावर प्रथम खडी घालून व नंतर माती घालून चांगले चोपून अंगण तयार केले. पाणी गळू नये म्हणून छपरावरील कौले शाकारणी करून व्यवस्थित लावली. सांडपाणी वाहून जाण्यासाठी गटार बांधून काढले. देवस्थळी वाड्यात परसात काम करताना दत्ताच्या दगडी चौकोनी पादुका सापडल्या. अण्णांच्या कल्पक डोक्यातून त्या पादुकाचे मंदिर बांधण्याची कल्पना निघाली. मग त्यांनी वाड्याच्या मागील बाजूला एक चौकोनी जागा तयार केली. एक उंबराचे झाड लावले, त्याला पार बांधला व त्या पारावर एक छोटेखानी देऊळ स्वहस्ते बांधले. पुढे तिथे दत्त जयंतीचा उत्सव वाड्यातील लोकांना बरोबर घेऊन अण्णा साजरा करू लागले. या सर्व गोष्टी अण्णांनी एकट्याने केलेल्या होत्या. ही कामे चालू असताना 1942 सालाच्या सुरुवातीला अण्णांनी भडकमकर वाड्यातील आपले सामान आणि गोठ्यातील गुरे वासरे देवस्थळी वाड्यात हलवली. देवस्थळीच्या वाड्यात राहायला आल्या दिवसापासून पुढे जवळजवळ वर्षभर अण्णांचे जरुरीप्रमाणे जागेची दुरुस्ती, सुधारणा, सफाई वगैरे काही ना काही चाललेलेच असे. मात्र अण्णांनी त्यासाठी कचेरीतून एकही दिवस रजा घेतली नाही की खिंडीतील गणपतीचे दर्शन, पूजा चुकवली नाही. तसेच गणपतीकडे होणाऱ्या उत्सवाची हयगय होऊन दिली नाही. वर्षभरातले सगळे जरा नीट मार्गी लागल्याचे पाहून अण्णांना समाधान वाटले. मुळात अण्णांची प्रकृती उत्तम. शरीर संवर्धनासाठी म्हणून अण्णा वेगळा व्यायाम करीत नसत. एक कारण म्हणजे तेवढा त्यांच्याकडे वेळच नव्हता. बागकामासाठी वेळोवेळी जमीन खणणे, लाकडे फोगणे अशी अंगमेहनतीची कामे त्यांना नित्याचीच होती. खास खुराक नव्हता, पण घरचे दूध मुबलक होते. 2 वेळचे व्यवस्थित जेवण, 2 वेळ दूध, एवढ्यावर त्यांचे शरीर ताकदवान झालेले होते. ते चहा मुळीच पित नसत. दूध पित असत, पण ते कप बशीतून दिलेले त्यांना अजिबात चालत नसे. फुलपात्रातून ते दूध पित. बाहेर कधी ते पाणी देखील पित नसत. याचे कारण अण्णांच्यावर धार्मिक परंपरांचा जबरदस्त पगडा होता. अण्णांच्या लहानपणी सोहळे ओळे शिवाशिव या संकल्पना पराकोटीच्या होत्या. अण्णांच्या ताकदीची एक झलक सांगायची म्हणजे आजच्या मापाने साधारण 28-30 किलो वजनाची गुळाची ढेप, तसेच 15 किलो वजनाचा तेलाचा डबा अण्णा एकाच वेळी बाजारातून सहजपणे घरी घेऊन येत. अण्णांचे मेवणे नाना हे व्यायाम आणि योगासने करीत. त्यामुळे त्यांची शरीरयष्टी चांगली होती. छाती रुंद होती. एकदा ते सातारला आले असता व्यायाम करता करता अण्णांना गंमतीने म्हणाले, अण्णा असा व्यायाम करावा लागतो तेव्हा छाती रुंद होते, तुम्ही तर व्यायामच करीत नाही. तेव्हा अण्णा त्यांना म्हणाले, ठीक आहे, मोजा तुमची छाती. मग नानाने तिथेच पडलेल्या एका दोरीने छाती मापली व नंतर फुगवून मापली. अण्णाकडे दोरी टाकली. अण्णाने त्याच दोरीने त्यांची छाती मापली. ती नानापेक्षा इंचाने जास्त भरली व फुगवून मापली ती 2.5 इंच जास्त भरली. नानाने हात जोडले. तेव्हा अण्णा म्हणाले, माझी दिवसभर कष्टाची कामे लाकडे फोडण्यापासून चाललेली असतात, त्यामुळे वेगळ्या व्यायामाची मला गरज भासत नाही. मात्र तेव्हापासून नाना आणि अण्णा यांची एकमेकांवर फार मर्जी बसली. अण्णांच्या प्रसंगावधानासंबंधीचा एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. ही गोष्ट आहे देवस्थळी वाड्यात राहायला आल्यानंतरची. बहुतेक 1942 किंवा 43 सालामधली असावी. तेव्हा दादा असेल 12-13 वर्षांचा. एके दिवशी दुपारी 12-12:30 वाजता कचेरीतून येऊन अण्णा जेवायला बसले होते. पंक्तीला दादाही बसलेला होता. गंगाबाई वाढत होत्या. इतक्यात अण्णांना कटकट असा आवाज ऐकू आला. अण्णाने अजून जेवायला सुरुवात केली नव्हती. अण्णा लगेच पानावरून उठले. आवाज कुठून येतो त्याचा अंदाज घेतला. काय होते हे त्यांनी लगेच हेरले. त्या खोलीतील मुख्य तुळई फाटून ती खाली पडायच्या बेतात होती. त्याला खालून आधार देणे गरजेचे होते. अण्णा गोठ्यात गेले.
तिथे एक चौरस फुटाची 8 फूट लांब अंदाजे 30-35 किलो वजनाची एक लाकडी तुळई होती. ती स्वतः एकट्याने उचलून आणून बैठकीच्या खोलीत ठेवून उभी करून पाहिली. लाकडी तुळई अजून उचलून आणतानाच अण्णाच्या लक्षात आले होते की ही तुळई उंचीला कमी पडणार. तुळई तशीच आडोशाला ठेवून लगेच ते माघारी फिरले. त्यांना आठवले की अमुक ठिकाणी एक तळखडा आहे. लगेच पुन्हा जाऊन तुळई खाली ठेवायला एक 9-10 इंच उंचीचा घडीव दगड तळखडा आणला. तळखडा आणतानाच अजून उंची वाढवण्यासाठी काय करता येईल हा विचार अण्णाच्या डोक्यात चाललेलाच होता. तेवढ्यात त्यांना दळायचे जाते आठवले. जात्याची एक तळी आणली. खाली जात्याची तळी, एक तळी, त्यावर तळखडा, त्यावर लाकडी तुळी असे सगळे बैठकीमधल्या तुळी खाली उभे केले. अजून थोडी जागा होती. तेवढ्यात तिथे त्यांना 1 इंचभर जाडीची फळी दिसली. ती तुळीवर ठेवताच न ठेवताच तोच वरची तुळी फाटली आणि अण्णांनी उभ्या केलेल्या तुळीवर अलगद येऊन बसली. अण्णांनी कटकट आवाज ऐकल्यापासून प्रत्यक्ष तुळी फाटेपर्यंत काही मिनिटेच झालेली होती. एवढ्याशा वेळात नक्की काय झाले आहे याचा अंदाज येऊन त्यावर काय उपाय करावा लागेल याचा विचार करून त्यासाठी अण्णांना जे जे काही आणावे लागले त्याचा अंदाज असणे, तो उपाय निश्चित उपयोगी पडेल याची खात्री असणे, या सर्व गोष्टी काही क्षणातच घडल्या. एवढ्या अल्प वेळेत त्यांनी चालवलेली शक्कल व क्षणात तयार झालेल्या योजनेभर हुकूम केलेला उपाय हे सर्वच विस्मयकारक होते. अन्यथा घरातील तुळी फाटते आहे म्हणजे आता घर कोसळणार हे लक्षात घेऊन एखादा घराबाहेर धावत सुटला असता. पण अण्णांनी तसे केले नाही. त्यांना त्यांच्या कर्तृत्वावर विश्वास होता. अण्णांनी ही जागा सोडेपर्यंत ती तुळई तशीच होती. इथे महत्वाचे आहे ते अण्णांचे केवळ प्रसंगाचे अवधानच नव्हे. प्रसंगाचे अवधान म्हणजे तुळी फाटते एवढेच अण्णाच्या लक्षात आले असते तर त्यांनी पळा रे पळा म्हणून सगळ्यांना घराबाहेर काढले असते. तेवढ्याने फक्त सगळ्यांचा जीव वाचला असता. जागेचे काय, अण्णांना सगळ्यांचा जीव तर वाचवायचा होता. त्याचबरोबर वाचलेल्या जीवांना राहण्यासाठी घर वाचवायचे होते. ते त्यांनी त्यांच्या समय सूचकतेने विचार व कृती यांचा विलक्षण वेगाने मेळ घालून करून दाखवले. त्यावेळी अण्णा नसते तर या विचाराने देखील पुढे कित्येक दिवस गंगाबाईंना आणि मुलांना कापरे भरले. त्याच वादयात घडलेला असाच आणखी एक प्रसंग आहे. वास्तविक हा प्रसंग वरील घटनेनंतर 30-32 वर्षानंतरचा आहे, परंतु तो याच वाड्यात घडलेला असल्यामुळे आणि वरील प्रमाणेच अण्णांची समय सूचकता कसोटीला लावणारा व त्यांचे गुणवर्णन करणारा असल्यामुळे इथे देत आहे. ज्या माडीची एक तुळी चिरल्यामुळे आणि पण अण्णांच्या प्रसंगावधानामुळे अण्णांचे कुटुंब राहत असलेल्या भागावरची माडी मोडून व्हायचा अपघात टळला, त्याच माडीची दुसरी बाजू मात्र एके दिवशी मोडून खाली आली. त्या बाजूला कुलकर्णी आडनावाचे दुसरे एक कुटुंब राहत होते. यजमान कुलकर्णी बाहेर गेले होते. त्यांची बायको 10-12 वर्षांचा मुलगा व 80 वर्षांची आई घरी होती. वेळ सकाळी 8:30ची होती. एकदम धाड 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 असा आवाज आला. त्याबरोबर एका मुलाचा मेलो मेलो असा आवाज हे ऐकू आला. त्यावेळी अण्णा घरी होते. अण्णा आणि अशोक दोघेही धावतच अंगणात आले. पाहतात तो कुलकर्ण्याच्या घरातून धुळीचे लोट निघत होते. मुलाचा आवाज त्याच घरातून येत होता. दोघेही धावले. मुलगा भ्याला होता. त्याच्या अंगावर फारसे काही पडलेले नव्हते. थोडा ढिगारा बाजूला सारून त्याला बाहेर काढल्यावर तो ओरडला, माझी आजी, माझी आजी. कुठे होती तुझी आजी? अण्णांनी विचारले. मुलाने बोट दाखवले. तिकडे भिंतीचा माती, विटा, फळ्या यांचा नुसता ढिगारा झालेला होता. अण्णा मनातून चरकलेच. इतक्यात कोणीतरी फावडे घेऊन आला आणि माती बाजूला करून राहा. अण्णा त्याला म्हणाले, थांब थांब, अरे ठकूताई खाली असतील तर फावडे दुखापत करील. अण्णा, अशोक आणि आणखी कुणीतरी असे दोघे तिघे होते. हातानेच विटा, ढेकळे, लाकडी फळ्या वगैरे बाजूला करायला अण्णांनी सांगितले. थोड्या प्रयत्नानंतर चष्म्याच्या काचा दिसू लागल्या. आणखी माती बाजूला केल्यानंतर ठकूताई दिसू लागल्या. नंतर राहिलेले अडथळे बाजूला करून ठकूताईंना बाहेर काढले. त्या काही चालचाल करीना पण जिवंत होत्या. बराच वेळ तोंडावर पाणी मारले तरी शुद्धीवर येईनात. मग अण्णांनी ठकूताईंना उताने झोपवले. हृदयक्रिया चालू होण्यासाठी प्रयत्न करू लागले. थोड्याच वेळात ठकूताईंनी एकदम तोंड उघडून श्वास घेतला आणि डोळे उघडून ठकूताई शुद्धीवर आल्या.
ठकूताई वाचल्या. अण्णापेक्षा ठकूताई वयाने मोठ्या होत्या, तरीही या प्रसंगानंतर ठकूताई अण्णांना भेटल्यावर वाकून नमस्कार करीत. अण्णामुळे आपल्याला पुनर्जन्म मिळाला अशी त्यांची उपकारक भावना होती. अशा प्रसंगी करावयाच्या प्रथमोपचाराची माहिती अण्णांना असल्याचे पाहून उपस्थित मंडळी थक्क झाली. अण्णांची अन्न हे पूर्ण ब्रह्म यावर पूर्ण श्रद्धा होती. एकदा जेवायला सुरुवात केल्यानंतर पानात जे काय वाढले असेल ते संपवायचे, असा अण्णांचा नियमच होता. या संबंधीचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे, तसाच त्यातून काही बोध घेण्यासारखाही आहे. एकदा देवस्थळी वाड्यातील दुसरे एक भाडेकरू ठकूताई कुलकर्णी यांच्याकडे अण्णांना ब्राह्मण म्हणून जेवायला बोलावले होते. मागे एकदा माडी मोडून ढिगाऱ्यात सापडलेल्या व नंतर अण्णांनी बाहेर काढलेल्या त्याच ह्या ठकूताई कुलकर्णी. नेमके त्या दिवशी यजमान कुलकर्णींना ठकूताईंचा मुलगा महत्वाच्या काही कामामुळे घरी थांबता आले नाही. सौभाग्यवती कुलकर्णीने म्हणजे ठकूताईंच्या सनुबाई तिथे होत्या. त्यांनी शिरस्त्याप्रमाणे अण्णांना प्रथम जेवायला वाढले. कुलकर्णीबाईंचा स्वयंपाक चांगलाच झाला होता आणि त्यांनी वाढलेही भरपूर आग्रह करून त्यात एक गंमत झाली. अण्णांनी कोशिंबीरीचा पहिला घास घेऊन चावला तर तो अतिशय कडू लागला, म्हणून त्यांनी कोशिंबीर लवकर संपवली, पण चेहऱ्यावर जराही काही दाखवून दिले नाही. अण्णांच्या तेव्हाच लक्षात आले की काकडीने कुलकर्णीबाईंना दगा दिला आहे. अण्णांनी 2-3 वेळा कोशिंबीर संपवली म्हणून सुनबाईंनी तेवढ्याच वेळा आग्रहाने त्यांना ती वाढली. अन्नदाता सुखी भव म्हणून अण्णा पानावर उठले व घरी परतले. इकडे ठकूताई व सुनबाई जेवायला बसल्या. जेवता जेवता सुनबाईंनी कोशिंबिरीचा घास घेतला आणि त्यांना ती अत्यंत कडू असल्याचे लक्षात आले व त्यांना ती पुढे खावेना. इतकी कडू कोशिंबीर असतानाही अण्णांनी कशी काय खाल्ली याचे त्यांना नवल वाटून अपराधी भावनेने त्या तडक उठल्या व शेजारीच असलेल्या अण्णांच्या घरी आल्या व त्यांना म्हणाल्या, अण्णा, इतक्या वेळा कोशिंबीर खाल्ली, इतकी कडू होती, एकदा तरी सांगायचं. त्यावर अण्णा म्हणाले, अहो, तुम्ही मन लावून एवढा सगळा स्वयंपाक केला होता, काकडी कडू निघाली, यात तुमचा काय दोष? आणि तुम्ही एवढ्या प्रेमाने वाढत होता. अन्नदात्याला नाराज करावे हे माझ्या मनाला पटले नाही. आणि कडू म्हणजे तरी काय, ही एक चवच नाही का? कारले नाही का खात आपण? तुम्ही मुळीच वाईट वेटून घेऊ नका. मला कडूपणाचा काहीही त्रास झाला नाही. मी अन्न हे पूर्ण ब्रह्म मानतो. अण्णांनी कुलकर्णीबाईंची समजूत घातली. धन्य आहे हो तुमची म्हणत कुलकर्णीबाईंनी अण्णासमोर हात जोडले. पुढे एकदा या प्रसंगावर बद्दल बोलताना मुलांना अण्णा म्हणाले, जिभेचे काम केले, पुढे काय करायचे ते आपणच ठरवायचे असते. अण्णा प्रपंच भाग 4 समाप्त.